लोकसभेत पराभव झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. 2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा पराभव झाला होता. तेव्हापासून पंकजा मुंडे त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न चर्चेत होता. मात्र भारतीय जनता पक्षाच्या वतीने त्यांना विधान परिषद किंवा राज्यसभेची संधी देण्यात आली नाही. अखेर 2024 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र येथे देखील त्यांचा पराभव झाला. त्यामुळे आता पंकजा मुंडे यांचं पुनर्वसन कधी, असा प्रश्न उपस्थित होत होता. अखेर विधान परिषदेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या वतीने त्यांना उमेदवारी देण्यात आली असून त्यांचा विधान परिषदेमध्ये जाण्याचा मार्ग आता मोकळा झालाय. पंकजा मुंडे यांची विधान परिषदेवर वर्णी लागताच आता त्यांच्या मंत्रिमंडळात समावेशाची चर्चा सुरू झाली. पावसाळी अधिवेशन संपताच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यात पंकजा मुंडे यांना स्थान मिळू शकते. 2014 पूर्वी भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये देखील पंकजा मुंडे यांच्याकडे मंत्रिपद आले होते. तसेच त्या बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री देखील होत्या. मात्र त्यानंतर झालेल्या पराभवानंतर त्यांना एकही संधी मिळाली नाहीये. आता त्यांना पुन्हा एकदा मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर अशाच राजकीय माहितीसाठी आपल्या एक नंबर YouTube चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.